मुंबईच्या मध्यभागी असलेला एक अप्रतिम हिरवागार आणि शांत अनुभव. स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय पल्लवी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये आपण फिरणार आहोत या सुंदर पार्कचा प्रत्येक कोपरा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी आहे पल्लवी आणि आज आपण आलो आहे ठाण्याच्या नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये. या पार्कबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष अनुभव आपण इथे घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या सुंदर प्रवासाची. 20 रुपये तिकीट आहे आणि विकेंडला 30 रुपये. आणि लहान मुलं 15 वर्षाच्या आतमध्ये ते फ्री आहेत आणि 15 वर्षाच्या वर त्यांना तिकीट लागते. खूपच मस्त वाटत आहे. अजून मी आतमध्ये एंट्री पण केली नाही आहे, पण सगळीकडे ग्रीनरी आहे मस्त. आणि मेन सिटीमध्ये असून इतकं छान हिरवळ सगळीकडे आणि सगळं छान शांत पीसफुल सगळं मस्त वाटत आहे. आता एंट्री करते आतमध्ये, बघू बॅग वगैरे अलाउ करतात नाही करत. लेट्स सी. खायच्या गोष्टी आतमध्ये बिलकुल अलाउड नाही आहे. वॉटर बॉटल जर तुमची स्टीलची असेल तर अलाउड आहे. प्लास्टिक बॉटल आतमध्ये अलाउड नाही आहे, ते बॉटल पण बाहेर सोडायला सांगतात. आणि खाण्याच्या कोणत्याच वस्तू आतमध्ये अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे त्या हिशोबाने यायचं. जर तुम्ही आलातच वस्तू घेऊन तर तिथे तिकीट काउंटरच्या साईडला एक रॅक आहे, तिथे ते ठेवायला सांगतात. मी पण भरपूर काही मुलांसाठी स्नॅक घेऊन आली होती, पण आता बॅग परत ठेवायला चालली आहे. हे आहे गार्डनचं मुख्य प्रवेशद्वार. इथे तिकीट काउंटर आहे आणि इथूनच आपल्याला आत जायचं आहे. हे मैंने या मुख्य प्रवेशद्वारातून तिकीट चेक करून आपल्याला आतमध्ये घेतात आणि आतमध्ये येताच तुम्ही एका वेगळ्याच शांत दुनियेत प्रवेश करता. खूप जास्त मोठा पार्क आहे हा आणि सिटीच्या एकदम मध्ये आहे. म्हणजे इतका मोठा पार्क सिटीच्या आतमध्ये बांधणं, इट इज लाईक की बघायलाच पाहिजे असा. तर एंटर केल्याबरोबरच आपल्याला लहान मुलांचं एंटरटेनमेंट आहे. खेळायसाठी स्लाईड आहे, मचांसारखं त्यांनी बांधलंय. झाडावर प्रवेश करतात सर्वात आधी जाणवते ती इथली स्वच्छता, मोठा परिसर आणि आजूबाजूचं हिरवगार वातावरण. शहराच्या धावपळीपासून काही क्षण दूर राहायचं असेल तर ही जागा अगदी परफेक्ट आहे. आणि हां, तुम्हाला जर लहान मुलं असतील तर त्यांना नक्की इथे घेऊन या, कारण इथे त्यांना खेळण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत. ते तुम्हाला पुढे बघायला मिळतीलच, पण त्याची सुरुवात बघा इथूनच होते. एंट्री केल्या केल्या मुलांना खेळायसाठी एक आकर्षक असा स्लाईड आणि या झाडावर त्यांनी छान क्लाइम्बिंगसाठी असं त्यांनी बांधून ठेवलाय मस्त. हा पार्क 20 एकरामध्ये पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शहरी उद्यानापैकी एक मानला जातो. या पार्कमध्ये 3,500पेक्षा जास्त झाडे लावलेली आहेत. बघा इथे थोडंसं पुढे आल्यावर मला चेस बोर्ड दिसला आणि मी जरा चेस खेळले. या पार्कची आणखी खास गोष्ट म्हणजे हा 4 झोनमध्ये विभागला गेला आहे. याच्यामध्ये लेक झोन आहे, थीम गार्डन आहे, प्ले झोन आणि स्पोर्ट्स एरेना असे झोन आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही खास आहे. बघा हा आहे द मोस्ट अट्रॅक्टेड द फ्लोरा ट्रेलिस. हा भाग पाहता क्षणी नजरा तिथेच खिळून राहतात. फुलांच्या वेलींनी सजलेला हा सुंदर वॉकवे पार्कचं सौंदर्य आणखी खुलवतो. सकाळचा असो किंवा संध्याकाळचा प्रकाश प्रत्येक फ्रेम इथे पोस्टकार्ड सारखी दिसते. तुम्हाला सुद्धा फोटोग्राफी किंवा सिनेमॅटिक रील आवडत असतील तर हा स्पॉट नक्कीच मिस करू नका. मलाही हा भाग खूप आवडला. इथली हिरवाई, शांत वातावरण आणि सुंदर रचना यामुळे काही क्षण निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटतो. फ्लोरा ट्रेलिसमधून बाहेर येताच आपल्याला दिसते फन गार्डन. हा भाग इतर गार्डनपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे विविध प्रकारच्या फन वनस्पती अतिशय सुंदर पद्धतीने लावलेल्या आहेत. दाट हिरवाई, थंडावा देणारं वातावरण यामुळे इथे फिरताना एक वेगळी शांतता जाणवते. माझ्या मुलांना हे गार्डन खूप आवडलं. निसर्गप्रेमीसाठी हा भाग खास आकर्षक आहे. प्रत्येक झाडाची रचना वेगळी असल्यामुळे हा गार्डन फक्त सुंदरच नाही तर माहितीपूर्णही वाटतो. जर तुम्हालाही गर्दीपासून शांत क्षण घालवायचे असेल तर फर्न गार्डन एकदम मस्त जागा आहे. इथून थोडं पुढे जाऊन मी आली आहे प्ले झोनला. पार्कमधला हा प्ले झोन म्हणजे लहान मुलांसाठी आनंदाचं छोटंसं विश्वच. इकडे धावपळ तिकडे खेळ अशा ह्या उत्साह आनंद प्रत्येक कोपऱ्यामध्ये मुलाचा आनंद दिसून येतो. ॲडव्हेंचरस गेमपासून तर ट्री हाऊस आणि झिपलाईनपर्यंत प्रत्येक ॲक्टिव्हिटी मुलांना काहीतरी नवीन अनुभव देते. बघा ना, ही झिपलाईन ॲक्टिव्हिटी माझ्या मुलांना खूप आवडली. आणि तुम्हाला माहिती आहे इथे सगळ्या ॲक्टिव्हिटी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला कशासाठीच वेगळे पैसे भरावे लागत नाही. झिपलाईन सोबतच इथे मेज, स्प्लॅश पॅड, ॲडव्हेंचरस प्ले एरिया, ट्री हाऊस आणि फिटनेस सेक्शन अशा अनेक ॲक्टिव्हिटी इथे आहेत. त्यामुळे मुलांचा वेळ कसा जातो ते कळतही नाही.
म्हणजे मी तुम्हाला सांगते, इथे मी 2 ते 2.5 तास इथे कधी गेले आम्हाला कळलंही नाही. आणि त्यांनी इतकं इंटरेस्टिंग आणि सगळं इतकं सुंदर बनवलं आहे ना. बघा, हे याच्यासोबत ना वाजवायसाठी इथे हँडल्स होते, पण ते काही कारणाने ते काही दिवसांनी ते तुटले. वा, मुलांना ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठी इथे भरपूर स्कोप आहे. मजा करतात पोरं इथे. खेळू असं इतके जास्त ऑप्शन्स आहे इथे खेळायसाठी. मुलं तिकडे त्या स्प्लॅशमध्ये खेळतात आहे, ते फक्त बसायसाठी जागा नाही म्हणून मी इकडे येऊन बसली आहे. ह्या पण स्लायडिंग आहेत. स्लायडिंगची व्हरायटी बघा. प्ले झोन मधील सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे हा मेज. वरून जर बघितलं ना तर हा इतकं सुंदर हे दृश्य दिसतं ना. म्हणजे हा गार्डनचा प्ले झोनचा एरिया खूप सुंदर दिसतो. बरं, हे झुले आणि पाळणे माहितीये का, हे सगळे 15 वर्षाखालील मुलांसाठी आहे. तिथे मोठ्यांनी बसून त्या लहान मुलांच्या आनंदाच्या खेळण्याच्या गोष्टीचं नुकसान करू नका. ते चांगलं ठेवणं आपली जबाबदारी आहे. आता मी जातीये माझ्या गार्डनचा सर्वात आवडीच्या भागात, म्हणजेच लेक झोनला. इथला लेक म्हणजे तलाव हा 3 किलोमीटरपर्यंतचा तलाव आहे आणि त्या बाजूला सुंदर ॲम्फिथिएटर, सुंदर पूल, हा आर्टिफिशियल धबधबा. आर्टिफिशियल जरी असला तरी तो खूप सुंदर आहे, क्यूट धबधबा आहे. हा बघायला खूप छान वाटत आहे आणि फोटोजेनिक प्लेस आहे. इथे आल्यावर आपण सेल्फी घेणार नाही, फोटोज काढणार नाही असं होऊच शकत नाही. तो खूप सुंदर. ॲक्च्युली ह्या गार्डनचा प्रत्येक कोपराच खूप फोटोजेनिक आहे. तुम्ही जिथे जाल ना तिथे तुम्हाला फ्रेम दिसेल आणि तुम्ही जे फोटो काढल्याशिवाय तुम्ही राहू नाही शकणार. बघा, हा पूल हे तलाव संपताच इतका सुंदर हा पूल इथे आहे. आपल्याला तो नक्कीच फॉरेन कंट्रीजची आठवण करून देतो. म्हणजे ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये तुम्ही एका गर्दीच्या ठिकाणी असता आणि तिथे तुम्हाला इतकी सुंदर जागा मिळते, जिथे तुम्हाला शहराच्या आतमध्ये छान शांत सुंदर तलाव, धबधबा, पूल, झाडं, हिरवळ सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळतं. हा पूल बघा, ह्या पुलावरून ना ह्या गार्डनचा पूर्ण नजारा इतका सुंदर दिसतो. म्हणजे इथे असणारे 2 कारंजे, बसण्यासाठी खूप मोठी जागा, ॲम्फिथिएटर आणि सगळीकडे असलेली हिरवळ. हा नजारा संध्याकाळच्या वेळेस अजूनच सुंदर दिसतो. ही होती तलावाची इकडची बाजू आणि समोर बघा ते दिसतं ना स्टेअर्स. आपण आता त्या बाजूला जाणार आहोत. म्हणजे ह्याच्या दोनही बाजूला आपल्याला बसायसाठी व्यवस्था केली आहे. बघा, आपण ह्या साईडला येऊन बघतोय तर दोन्हीही कारंजे खूप सुंदर दिसतात आहे. हे बघा, इथलं ॲम्फिथिएटर खूप मोठं आहे. इथल्या ॲम्फिथिएटरचा आपण उपयोग करू शकतो, फक्त त्यांना आपल्याला आधी इन्फॉर्म करावं लागतं. तिथला एरिया फिरून झाल्यावर मी आता आली आहे माझ्या आवडीच्या थीम पार्कमध्ये. इथे खूप सुंदर सुंदर थीम पार्क आहेत, त्यातलाच हा एक आहे. म्हणजे मला असं वाटलं एंटर करताच की मी एखाद्या प्री वेडिंगच्या सेटमध्ये एंटर केलं की काय, इतकं सुंदर वाटत होतं ते. प्री वेडिंगसाठी सेट जसे असतात तशातलाच काहीसा सेट इथे आहे. एकदम फोटोसाठी परफेक्ट, शूटसाठी परफेक्ट आणि खूपच क्यूट दिसत आहे सगळं. खूपच मस्त वाटत आहे. थीम पार्कमधलं आमचं पहिलं थीम पार्क आहे. मुंबईमधलं सर्वात मोठं म्हणजे 20 एकरात पसरलेलं आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं गार्डन आहे हे. आणि अशा थीम आपल्याला ह्या गार्डनमध्येच फक्त बघायला मिळणार आहेत. मुलांबरोबर मी सुद्धा थोडेसे फोटोज क्लिक केले, सेल्फीज घेतल्या आणि निघाली पुढच्या थीम गार्डनकडे. पझल सारखा आहे. प्रत्येक ठिकाणून रस्ता निघतो, प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे जाऊन मिळतो. ह्या थीम गार्डनमध्ये आपल्याला जॅपनीज गार्डन, चायनीज गार्डन, मुघल गार्डन, मोरकॅनो गार्डन, फन गार्डन तर आपण बघितलं, रीड गार्डन, अशा वेगवेगळ्या थीम्स पाहायला मिळतात. काही मिनिटांसाठी का होईना पण जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव एका ठिकाणी मिळाल्यासारखं वाटतं.
तर मंडळी, अशा प्रकारे माझा हा गार्डन फिरून झालेला आहे. तुम्हाला ह्या गार्डन मधला सगळ्यात आवडीचा पार्ट कोणता होता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या, स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया.